कंपल्सरी चेसिंग आहे, प्रत्येक नो बॉल फ्री हिट आहे याची नोंद सर्व संघांनी घ्या जे या स्पर्धेमध्ये खेळतात. मानेरेचे कॅप्टन आलेले, दातुलीचे कॅप्टन तुम्हाला यायचं लवकरात लवकर, जो असेल पुढचा सामना. आणि आता आपण सापड आणि इताड या मॅचला सुरुवात करतोय. ओपनिंग पेअर मैदानाच्या आत गेले अतुल पाटील आणि विघ्नेश मडवी, या दोघांना आपण जरूर पाहतोय. तर दुसऱ्या बाजूने इताडेचा पहिला बॉलर तो देखील बॉलिंग मार्क वरती तयार आहे. 4 फ्रेश बॉलर तुम्हाला वापरावे लागतील आणि त्याचबरोबरीने कंपल्सरी चेस, कोणत्या रिव्ह्यू तुम्हाला घेता येणार नाही. ऑनग्राउंड अंपायरचा जो काही डिसिजन असेल तो तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागेल, ही महत्वपूर्ण सूचना. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. अंपायर कुठे? स्क्वेअर लेगचे अंपायर. निल्सन मडवी आताच गुलालाचे मानकरी झाले, वरपला त्यांचे आगमन झालेले, सुस्वागतम. सो पहिल्या षटकामध्ये आपल्याला हर्षद पाहायला मिळतोय बॉलिंग मार्क वरती. इताडे विरुद्ध सापाड. सो दोन्ही अंपायर देखील आपले तयार आहेत. दुसरा कुठे अंपायर? तेच आहे डायरेक्ट. ठीक आहे ठीक आहे. ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ओ व्हेरी फर्स्ट बॉल बॅकफुटला थांबला होता, कट करायचा होता, मात्र वेगाने बॉल निघून गेलाय. चांगला पहिलाच बॉल हर्षदचा शॉट ऑफ लेंथ होता खेळपट्टीवरती. या खेळपट्टीचं वैशिष्ट्य आहे की पाणी, पाऊस जरी पडला नाही 2-3 तास तरी खेळपट्टीवरती पाणी साचलेलंच असतं. स्कूप करण्याचा प्रयत्न होता इथे. बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही आणि मिडॉनला मात्र वेगळेच समीकरण होतं. एक धाव त्यामध्ये सापडला मिळते. पहिलाच सामना पण बघितलं नेवाळीपाडाने कोळवलीमध्ये. कोळवलीने 50 धावा चेस करत असताना पहिला विजय मिळवला आणि सापड आणि इताडीमध्ये आपण दुसऱ्या मॅचची सुरुवात केलेली आहे. काल आपल्याला पावसाच्या मुसळधार सरी पाहायला मिळाल्या. आज सकाळी जरूर पहिल्या मॅच मध्ये पाऊस आला होता, मात्र सध्या तरी नाही. अतुल साडी थोडासा अपिश खेळला, बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट कडे आणि जवळपास त्या फिल्डरच्या हातात तो थ्रो केला जाईल. एक धाव त्यामध्ये पूर्ण झालेली आहे. बॅकिंगला फिल्डर फार वेगाने आणि जवळपास दुसऱ्यांदा आता ते वाचलेले आहेत. नाही, संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपण बघितलं कालही जवळपास 15 ते 16 जण पडले होते. खेळपट्टी आणि संपूर्ण क्रीडांगण जर आपण बघितलं, पावसाची छोटी छोटी डबकी आहे, पाणी भरपूर साचतं, त्यामध्ये चिखळ आणि त्यामुळे ग्रीप तितकीशी मिळत नाही धावत असताना. तुम्हाला शॉट ऑफ लेन पूल करायचा होता, प्रचंड वेग आहे, विकेट किपरला बीट करून बॉल मागे गेलेला आहे, मात्र त्यामध्ये एक धाव दोघांनी पूर्ण केले. सिंगल सोबत स्कोर सध्या जर आपण बघितला तर तो स्कोर कार्ड वरती 3 धावा. दातुली आणि मानेरे पुढचा सामना आहे. दातुलीचे कॅप्टन तुम्हाला लवकरात लवकर यायचं टॉस साठी. मानेरेचे कॅप्टन रेडी आहेत. यानंतर मात्र कोणती मॅच थांबली नाही पाहिजे, लक्षात घ्या. संपूर्ण संघांना विनंती असेल. शॉट ऑफ लेंथ होता. सो इथे आता अंपायरचा डिसिजन व्हाईट बॉल आणि व्हाईट सोबत आता गोलंदाजाला वॉर्निंग येते. 1 फॉर दी ओव्हर. एका बाउन्सरचा कोठा संपलेला आहे. आता दुसऱ्या बाउन्सरला दंडित करण्यात येईल. धावा फलकावरती 4 धावा, 2 बॉल बाकी आहेत. एज आहे, बॉल चालला मागे, विकेट किपर फार वेगाने, डायरेक्ट हिटला चान्स आहे, डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. पहिली विकेट. 4 ला पहिला धक्का. दोस्ती ग्रुप सापडला. विघ्नेश मडवी बाद. निल्सन आले तेव्हाच तयारीत होते की पूर्ण बॅटिंग ऑर्डर सेट आहे, 1 डाऊनला मी जाणार आहे, त्यामुळे आता ते लगेचच मैदानाच्या आत गेलेले आहेत आणि महत्वपूर्ण फलंदाज आहेत या बॅटिंग ऑर्डर मधले. 4 ला पहिली विकेट येते. या षटकातील 1 बॉल आणि बाकी आहे आणि ऍव्हरेज स्कोरचा आपण विचार केला तर 45 ते 50 धावा. चांगली मॅच आपल्याला कालच्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत.
सो किमान तुम्हाला 40+ धावा उभाराव्या लागतील ज्या पद्धतीने हर्षदने बॉलिंग केले. सुपर अपकमिंग यंग टॅलेंट आहे, बट ज्या पद्धतीने ते बॉलिंग करतायत मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण म्हणतो. आणि पुढची बरीच वर्ष इतर गावासाठी जरूर तो फ्रंटलाईन बॉलर म्हणून काम करू शकतो. सध्या ज्या दर्जाची त्याने बॉलिंग केली. शेवटचा एक बॉल बाकी आहे. निल्सन मडवी आला जो बऱ्याच वेळेला तुम्हाला सापाडच्या टॉप ऑर्डर मध्ये पाहायला मिळतो आणि आता देखील तिसऱ्या क्रमांकावरती. शॉट ऑफ लेंथ 100 स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि असं वाटलं की शेवट आपल्या विकेटसाठी देखील तो वाचवत होता स्वतःला, कारण हिट विकेटची शक्यता होती. मात्र शेवटच्या बॉलवरती काही धाव आली नाही आणि अर्थातच एका यशस्वी षटकाचा खेळ संपला. हर्षच्या षटकामध्ये सापासाठी आल्या त्या फक्त 4च धावा, 1 विकेटचं नुकसान. हर्षद वेहलेकर टर्फ क्रिकेटमध्ये सध्या प्रचंड ते प्रॅक्टिस करतात आणि कुठेतरी त्या गोष्टीचा फायदा देखील त्याला झालेला आहे. लाईन अँड लेंथ ॲक्युरेसी फार इम्पॉर्टंट असते तुम्हाला रबर बॉल क्रिकेटमध्ये आणि ते सध्या त्याच्याकडून आपण बघितलं. सेकंड ओव्हरला सुरुवात. शॉट ऑफ लेंथ हॅमर केलाय समोर, बॅटच्या वरती चढला होता बॉल. लॉंगचा फिल्डर फार वेगाने लॉंग ऑफ कडे चाललाय, उचलून थ्रो केला जाईल तोपर्यंत आपण पाहतोय 1 धाव तर सहजरित्या पूर्ण करण्यात आली आणि एका धावेसोबत सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो 5 धावा. दैवतला आपण पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये. दैवत वेहलेकर खरं तर दोन्ही फलंदाज अटॅक करण्याचा प्रयत्न करतात. मोठे फटके त्यांना पाहिजेत. एज आहे बॉल चालला फाईन लेग कडे. मागे तर बिहाइंड द विकेट पाणी भरपूर साचलेले आहेत, तिथे तर बॉल आउटफील्ड मध्ये ट्रॅव्हलच होत नाही आणि विकेट किपरला जास्त काही करायचं नाही. फक्त जर कॅच आले तर ती कॅच पकडायची, अन्यथा बॉल जर पडला तर तो ट्रॅव्हल होणार नाही, पाण्यातच थांबून राहतो. धाबा फलकावरती सध्या आपण पाहतोय त्या 6 धावा. 2 बॉलवरती 2 सिंगल आपण बघितल्यात. अतुल पाटील यावेळेला लेगस्टंपला पाहावं लागणाऱ्या अंपायर्सला देखील बॉल मागे चाललाय आणि इथे अंपायरचा सिग्नल देखील आलाय. वाईट +1 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या टोटल 8 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा होत्या. निल्सन मडवी शॉट ऑफ लेंथ, बॅट तर चांगली फिरले पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. यावेळेला विकेट किपरला जरूर बॉलला पकडायचं होतं. दैवत सांगतात नॉर्थ सेकंडला आपल्याकडे चान्स होती, तिथे देखील तो थ्रो केला असता कदाचित तिथे विकेट जाणार होती, मिळाली असते आपल्याला, बट थ्रो केला नाही त्यांनी. थांबले होते विकेट किपर. धाव आहेत सध्या 9. एक धाव महत्वपूर्ण आहे, पण सध्याच्या घडीला मी म्हणेन तुम्ही पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताय. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. किमान 40चा विचार करावाच लागेल. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल, अंपायरच्या वेळेला सिग्नल येतोय व्हाईट बॉल. एका धावेने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 10 या आकड्यावरती. 10 for 1 प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. 3 बॉलचा खेळ बाकी आहे या ओव्हर मधला. थोडासा पुढे एज आहे बॉल मागे आता चाललाय. लॉंग स्टॉपला थर्ड मॅनचा फिल्डरचा वेगाने धावलाय. आत थांबलाय बॉल. थ्रो जर चांगला असता तर कदाचित रनआउटची विकेट मिळणार होती. 2 धावा इथे मिळतात. 2 सोबत स्कोर पुढे चाललेला आपण पाहतोय तो 12 धावा. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in इन ॲक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये तेजस भोईर देखील आपल्याला पाहायला मिळतील. फार कमी वेळेमध्ये सध्या ही वाहिनी यशाची उंच शिखर गाठते. त्यामध्ये तेजस भोईर CEO आणि त्यासोबत संपूर्ण आमचे कॅमेरामॅन, टेक्निकल एक्सपर्ट. वॉट अ शॉट, स्क्वेअर कटचा देखणा फटका अतुल पाटीलचा आलाय या डावामधला. साबाट साडी पहिला षटकार. शेवटचा एक बॉल आणि बाकी आहे. धावा फलकावरती सध्या आपण पाहतोय 18. इथे तोच प्रयत्न, पण यावेळेला जास्त टेक ऑफ झाला बॉल आणि विकेट किपरच्या हातात. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 18, 1 विकेटचं नुकसान.
सो 2 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती फक्त 9च्या सरासरीने 18 धावा आणि कुठेतरी आता ते स्मिथ असं आपल्याला यष्टीरक्षकाच्या चेहऱ्यावरती देखील दिसतंय कारण तो आला आता लॉंग ऑनला. भरपूर चुका कदाचित लास्ट ओव्हरमध्ये त्याच्याकडून झाल्या. थर्ड ओव्हरला सुरुवात गणेश बॉलिंग मार्कवरती. फर्स्ट ओव्हर मध्ये 4 धावा होत्या आणि या ओव्हर मध्ये 14 धावा आलेल्या आहेत. येस, साहिल बोला, भगवान बोला. ओहो, पुल करायचा होता पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. मडवी मारण्याचा प्रयत्न जरूर करतोय पण त्या बॉल आणि बॅटचा सध्या तरी कॉन्टॅक्ट होत नाहीये. स्कोर सध्या फक्त 18 वरती थांबलाय. आता पॅव्हलियन मधून आवाज यायला सुरुवात झाली आहे. विकेट कदाचित ती वेळ आता आली आहे विकेटची. पाहूयात की निल्सन मडवी आक्रमण करतोय. ओहो, पूल करायचा होता पण यावेळेला क्रीज सोडली आहे. डेरेकेटला चान्स घेतली होती मात्र असं वाटतंय पाहता पाहता आता ही धाव पूर्ण होईल. पॅव्हिलियन जरूर मागते निल्सनची विकेट पण निल्सन टाकायला देखील तयार होता पण त्यामध्ये ती विकेट आता इताडे संघाला मिळाली नाही. सिंगल सोबत 19 वरती सध्याचं धावफलक आपण पाहतोय. चांगली बॉलिंग गणेश कडून देखील या ओव्हर मध्ये आपण पाहतोय. 2 बॉल मध्ये एक फक्त बाईची सिंगल आलेली आहे. अतुलकडे स्ट्राईक असेल. अतुल एक षटकारांशी 10 वरती खेळतोय. काउंटर करावं लागेल तुम्हाला कारण धावा तितक्या झाल्या नाही. ओहो, हाफ फॉली होता आणि यावेळेला नाईन फॉर 1 पुन्हा एकदा वळत आपण मॅचच्या दिशेने. बॉल कदाचित विकेट किपरच्या समोर हातांच्या खाली पडला असावा. बॅट फिरली, मिस टायमिंग आणि ज्या वेगाने बॉलर धावत होता जरूर तो कॅचच्या प्रतीक्षेत होता पण सध्याची एक धाव मिळते. कदाचित सेकंडला प्रयत्न होतोय पण यावेळेला आता विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. वा निल्सन वा. सो एक धाव आपण ऍड करूयात. 20ला 2. आताही मला निल्सनकडे तो आत्मविश्वास दिसतोय की त्याच्या बॅटमधून मोठे फटके येऊ शकतात आणि त्याच आत्मविश्वासाने तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. विकी दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आत आलाय. ऑफ स्ट्राईक असेल. पॅव्हिलियन जे म्हणत होते की विकेट पाहिजे कारण नवीन बॅटरला त्यांना मैदानाच्या आत पाठवायचं होतं. ते जरूर झालंय पण धावा यायला पाहिजेत कारण दुसऱ्या बाजूने जबरदस्त बॉलिंग सुरू आहे. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते गणेश कडून. या ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 1. ऑन साइडला चाललाय बॉल. गॅप मध्ये डीप स्क्वेअर लेग फील्डर धावतोय वेगाने. 1 धाव त्यामध्ये विके आणि निल्सन दोघांनी पूर्ण केले. चांगली फिल्डिंग आणि चांगला थ्रो. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 21. 21 धावा. शेवटचा एक बॉल बाकी.
शेवटचा एक बॉल. एज आहे पुन्हा फ्लाय स्लिपला बॉल. थर्ड मॅन आणि विकेट किपर मध्ये. सो एकच धाव इथे आपल्याला पाहायला मिळेल. विकीकडे स्ट्राईक असेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 22, 2 विकेट. साबाड संघ करतोय बॅटिंग. दातिवलीला पुन्हा एकदा विनंती करेन, सुभाष दादा आपण आले असाल तर टॉस साठी लवकरात लवकर या प्लीज. दातिवलीचं कॅप्टन, टॉस साठी यायचं तुम्हाला. शेवटचं षटक. 22 धावा धावफलकावरती आहेत. 15-20 धावा येत आहेत तर जरूर सापड देखील फाईट सेकंड ओव्हर मध्ये देईल त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावरती. बट सध्या धावा पाहिजेत. सो फलंदाजांना काम करायचंय. लेग स्टंपचा बाहेर जाणारा बॉल. विकेट किपर दैवतचं कौतुक करेन. सुपर चांगल्या पद्धतीने त्यांनी या बॉलला गॅदर्ड केलं. या वेळेला आपण पाहतोय तर अंपायरचा सिग्नल वाईड आहे. एक धाव मिळते. धावफलकावरती 23. समोर हाफ व्हॉली स्लॉट मध्ये दिलाय आणि यावेळेला येतोय विकीचा बॅट मधून खणखणीत षटकार. सॉरी बट यू अंडरस्टँड. 29 29 धावा धावफलकावरती आहेत. षटकार आलाय. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला होता की विकीच्या बॅटमधून जर धावा येत आहेत लास्ट ओव्हर मध्ये तिखट बाउन्सर. मात्र अंपायरचा सिग्नल यावेळेला व्हाईट बॉल. 1/4 ओव्हरची वॉर्निंग देखील जरूर देण्यात आले गोलंदाजाला. मात्र मागचा जो स्लॉट मध्ये पडलाय त्यामुळे बाउन्सर येणारच होता. फलंदाजाला देखील माहित होतं. पण यावेळेला जास्त टेक ऑफ झाला बॉल. 30 धावा धावफलकावरती सध्या. ऑफस्टंपचा बाहेर बॅटचा फ्लो थांबवलाय. बॉलला सोडून दिलाय. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. इताडीचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूलाच आहेत. तेही सूत्र हलवण्याची ताकद ठेवतात पण गोलंदाज सध्या त्यांचं ऐकत नाही. विघ्नेश समोर दिलाय पण यावेळेला टॉपेज. कॅच कोण पकडणार. लॉंग लेगचा फील्डर वेगाने. विकेट किपर वेगाने. चांगला प्रयत्न होता बट दोघही पडलेत आणि बॉलही पडलाय. 2 धावा त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. टॉपेज होती आणि इतक्या उंच बॉल गेला होता की कॅच फार हार्ड होती. तिथे धावत येणं त्यासोबत बॉडीचा बॅलन्स करणं बॉलला आपल्या हातात व्यवस्थित जज करून पकडणं कठीण होतं. कॅच ड्रॉप झाली आहे 2 धावफलकावरती. 33 33 धावा आपल्याला पाहायला मिळतात. माझ्यासोबत आमचे ऑफिशियल स्कोरर प्रतीक आहेत आणि दुसऱ्या बाजूला हर्ष आहेत आमचे टेक्निकल एक्सपर्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटचे जे आमच्या सोबत आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सध्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये राज भोईर. एज ओहो दैवतच्या हाताला लागलाच होता बॉल. चांगला टाइम होता त्यांचा. मात्र इथे एकदा पूर्ण झाले आणि आता मात्र निल्सनने विचार केला थोडासा टीमचा की आपली विकेट गेली तर हरकत नाही पण विकेटला स्ट्राईक हवी आहे. सो त्यामुळे त्यांनी ती स्ट्राईक त्याला दिलेली आहे. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 34 34ला 3. पवन भोईर जरूर आलेले ज्यांनी काल खडेगोळवली संघाला पॅक केलं होतं. शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ स्टंपचा बाहेर. चांगली लाईन मी म्हणेन बिकॉज लेंथ तर शॉर्ट ऑफ लेंथ जरूर होती बट लाईन ऑफ स्टंपचा बाहेर. बाउन्सर ऑफ स्टंपचा बाहेर असेल तर त्याला पिक करून ऑन साईडला मारणं हे थोडंसं कठीण असतं आणि ते घडले.
34 धावा धावफलकावरती आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. निल्सन थोडेसे खुश आहेत कारण चांगली बॅटिंग त्यांनी केली. जवळपास 40-50 धावा त्यांनी बनवल्या या मॅच मध्ये. होल्टॉस आणि यावेळेला चुकीला माफी नाही. लांब पल्ल्याचा डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा विकीचा मोठा षटकार. आणि एक बॉल बाकी आहे. धावा सध्या आपल्याला धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 40 धावा मी अगोदरच म्हणालो 40 बनल्या तर मॅच फाईट जरूर करू शकतायत. दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजीचा जोरावरती मात्र शेवटचा गोलंदाज थोडासा मागडा. 18 धावा 5 बॉल मध्ये खर्च झाल्या. शेवटचा आणखी एक बॉल बाकी आहे. विकी मडवी. हो यावेळेला मिस टायमिंग. लॉंग ऑफ चे फील्ड थोडेसे दूर. फार वेगाने चांगला प्रयत्न. डावी लगावली होती मात्र इथे आता डबल साठी धावतात. थ्रो चांगला आला. रनआउटची शक्यता होती मात्र धावा मिळत असताना 2 डाव संपला पहिला सापाडचा. त्यांनी बनवलेल्या 42 धावा आणि इताडे संघाला बनवायच्यात 43. 43 धावांचं लक्ष येते इताडे संघासमोर. विनंती असेल टीम दातिवली लवकरात लवकर टॉस साठी या. माननीय कॅप्टन इथे उपस्थित आहेत. दातिवलीचे संघनायक शेवटचा ऑफिशियल कॉल. तुम्हाला टॉस साठी यायचं आहे. चला दातिवली संघाचे संघनायक सुभाष दादा विनंती असेल टॉस साठी लवकरात लवकर या. चला दातिवली जी कोणती टीम आहे टॉस साठी या लवकर. चला लवकरात लवकर टीम दातिवली नेक्स्ट मॅच तुमचे. कसा व्हायचा अंपायर. लावा टर्म पटापट.
वेलकम बॅक. दोस्ती ग्रुप आयोजित ध्रुविका सोलार चषक 2025 सापाड पावसाची मुसळधार सर आणि त्यामध्ये क्रिकेट या खेळाचा परमोच्च आनंद घेण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. इताडे विरुद्ध सापाड पहिला डाव जरूर लास्ट ओव्हर मध्ये धावा बनल्या आणि त्यामुळे आता या मॅच मध्ये मजा येणार आहे. पाहूया 43 धावा चेस करायच्या दैवत आणि त्याच्या सुप्तीला आपण पाहतोय साहिल. ही जोडी मैदानाच्या आत आलेली आहे. प्रचंड पाऊस आता वेगाने पडतोय आणि त्याचबरोबर खेळपट्टी अशी आहे की एका खेळपट्टीवरती लगेचच पाणी देखील साचतंय. अतुल पाटील कडे बॉल आहे. विनंती एकच असेल सापाडला मॅचला त्वरित सुरुवात करा. दातिवली विरुद्ध मानेरेमध्ये देखील टॉस कंप्लीट झाला आणि मानेरेच्या कॅप्टनने दातिवलीच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. टार्गेट 43. 43 धावांचा पहिला बॉल अतुल. ओहो आणि पहिलाच पाऊसी आलाय आणि षटकार आलाय. दैवत वेहलेकरचा काउंटर पहिल्याच बॉलवरती षटकार. काही फलंदाज असे असतात ज्यांना पाणी हवं असतं. ते पाणी जरूर साचले खेळपट्टीवरती आणि पाऊस पडतोय. दैवत वेहलेकर कदाचित त्यामधला असावा. यावेळेला एज घेऊन बॉल थर्डमॅन कडे चालला. दैवतचा नकार आहे त्यामुळे आता साहिललाही हलत हलत पुन्हा मागे यावं लागेल. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 6 धावा. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय अतुलचा. त्यानंतरचं कमबॅक अतुल पाटीलचे आपल्याला पाहायला मिळालं. अतुलची क्रिकेट कारकीर्द जर आपण बघितली सुरुवातीला तो एक फिरकीपटू म्हणून बॉलिंग करायचा. त्यानंतर मध्यंतरी तो मीडियम पेस. पुन्हा आता पावसाळ्यामध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये शॉर्ट रनमध्ये बॉलिंग करावी लागते. पण सध्याचा बॉल जो अंपायरचा सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय वाईड. व्हाईट बॉल. धाबा फलकावरती 7 धावा अतुल. यावेळेला लाईन पाहावी लागेल. निल्सन फार वेगाने डायरेक्ट हिटला चान्स घेतली. बॉल जरूर आला आपण पाहतोय तो नॉन स्ट्रायकिंग एंडला. मात्र बॅटर दैवती आला. पुन्हा अंपायरचा सिग्नल वाईड. 1+1. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 धावांनी स्कोर सध्या तर आपण बघितला तर तो 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो फुल लेंथ बॉल होता आणि यावेळेला थेट तो बॉल स्टंप वरती. क्लीन बोल्ड. पहिला धक्का. सो नवीन बॅटर मैदानाचा आज चाललाय ज्याने पहिल्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये जबरदस्त डिसिप्लिन बॉलिंग केली होती. तो अष्टपैलू हर्षद वेहलेकर. दैवत आणि हर्षद हे दोघेही अष्टपैलू आहेत. ऑलराऊंडर आहेत त्याच्या टीमचे इताडेचे आणि आता दोघांना खेळ सावरायचा कारण साहिलची विकेट फार लवकर पडली आहे. अतुलला पहिले यश मिळते. धावा फलकावरती 9 धावा आहेत. 3 बॉलचा खेळ आणि बाकी. ओहो यॉर्कर पुन्हा एकदा होता पण टोला लागून बॉल आपण पाहतोय. लॉंग ऑफ कडे डबलचा कॉल. दैवत धावतोय. फिल्डरचा थ्रो येईल तोपर्यंत आपण पाहतोय. 2 धावा तर सहजरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि या 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 11. 11 वरती सध्याचा धाव फलक. आताही बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात कारण वरपच्या स्पर्धेमध्ये सापट संघ जरूर खेळला होता आणि या स्पर्धेमध्ये मात्र त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत कारण स्वतःची स्पर्धा आहे आणि बऱ्याच वेळेला या क्रीडांगणावरती देखील ते खेळत आलेले आहेत. ज्या पद्धतीने कोळवलीच होम ग्राउंड आहे आणि सोमनाथने ज्या पद्धतीने खेळ केला. हो अपरकटचा प्रयत्न होता. निल्सन अपील करतात कॉट बिहाइंड द विकेट ची बट इथे एज नव्हती. दॅट्स वाय अंपायरची उभे आहेत फक्त 11 वरती सध्या धाव फलक. शेवटचा बॉल. लांबून खेचण्याचा प्रयत्न होता. शेवटचा डॉट आला आणि
पहिल्या षटकाचा खेळ संपला. 43 धावा चेस करायच्या 11 वरती 1. त्याचबरोबर सापाड पैलवानांसाठी प्रसिद्ध आहे. कुस्ती हा खेळ सापाड उंबर्डे गावाने जपलेला आहे आणि त्याचबरोबर एक प्रसिद्ध वैद्य जगदीश मडवी यांना विनंती असेल आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. लॉफ्ट केलाय पण मिस टायमिंग मिड ऑन. अतुल पाटील चेंडूच्या खाली वेल कॅच आणि या मॅच मधली प्राइजलेस विकेट निल्सन मडवीने मिळवले. दैवत वेहलेकर बाद. कॅच पुन्हा एकदा आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळते. मिडॉनला जो फिल्डर अतुल पाटील आपल्याला पाहायला मिळाल्या. स्वतःने चांगली बॉलिंग केली. 11 धावा जरूर पहिल्या बॉलवरती. याच दैवतच्या बॅटमधून षटकार आला होता आणि त्याच दैवतची कॅच मात्र सेकंड ओव्हरमध्ये जेव्हा निल्सन आला, निल्सनला यश मिळतंय. त्याचा अर्धश्रेय जरूर अतुललाही जाईल कारण फार चांगला झेल त्याने टिपला. थोडासा नाराज आहे दैवत बिकॉज या मॅचला त्यालाही फिनिश करायचं होतं आणि कुठेतरी इताडेला 43 धावा बनवत असताना पार्टनरशिपची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाचा आत आलाय. दोन्ही सलामीचे फलंदाज माघारी परतले. विपुल शॉर्ट ऑफ लेन बॉल आतही आलाय आणि तो उसळी घेत असतानाही आलाय. मडवी चांगली बॉलिंग करत आहेत. जे फलंदाजीमधून जमलं नाही कदाचित ते गोलंदाजीमधून करण्याचा त्यांचा मनसुबा सध्या तरी यशस्वीरित्या. धावा फलकावरती आपण पाहतोय 11 धावा. पाऊस पडला आणि बऱ्याच वेळेला जेव्हा जेव्हा पाऊस पडतो कुठेतरी ते गोलंदाजांना बेनिफिट असतं. ज्या वेगाने बॉल टाकलाय कदाचित डाऊन दिलंय. विघ्नेश ट्राय करतोय डायरेक्ट हिटला पण ते नाही जमलं आणि त्यामध्ये दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करत आहेत. व्हाईटचा सिग्नल. एक्स्ट्राच्या 2 धावा आणि सध्याचा धाव फलक 13 वरती. अजून या मॅच मध्ये 30 धावा बनवायचा आहेत. 16 बॉल मध्ये 30 धावांची गरज या मॅच मध्ये. इताडेला पुढे आलाय पण बॉल बॅटवरती स्किट झाला. पॉइंट कडे चाललाय. सिंगल सोबत स्कोरचा आपण विचार केला तर धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 14 धावा 14 रन्स. एज या वेळेला पण विकेट किपर पासून थोडासा लांब गेला होता बॉल जेव्हा एज घेतली होती. सिंगल सोबत आपल्याला स्कोर पाहायला मिळतोय तो 15 वरती सध्याचा धावफलक आहे. सिंगल डबलने तो इम्पॅक्ट पडणार नाही. शेवटचे 2 बॉल आणि बाकी आहेत. मोठ्या फटक्याच्या शोधात विपुल आहे आणि त्यासोबत हर्षदी आहे जो आता आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. ओहो राईट झाल्या. पूल करायचा होता. अर्ली बॅट्सविंग झाला पण म्हणतो डायरेक्ट हिटला चान्स इथेही होती. डायरेक्ट हिट पुन्हा एकदा हुकलंय. प्रयत्न कदाचित आहे यावेळेला. डायरेक्ट हिट नाही जमलं. 2 धावा. या धावा तुम्हाला भाग पडतील जेव्हा ही मॅच क्लोज येणार आहे. 2 ने सध्याचा धावफलक 17 वरती. शेवटचा 1 बॉल आणि बाकी आहे. एक मोठा फटका मॅच मध्ये आणणार इताडीला आणि त्याच मोठ्या फटक्याच्या शोधात दोन्ही बॅटर आहेत. सतरा वरती धावफलक. शेवटचा बॉल. निल्सन मडवी ऑन साइडला. बॅटचा आत लागला. एलिव्हेशन इथे नव्हतं. मागून फार वेगाने फिल्डर. पहिली धाव तर वेगाने पूर्ण केली. थ्रो जर चांगला आला तर डबलचा प्रयत्न होणार नाही आणि तेच घडलंय. सो हर्षदकडे स्ट्राईक असेल. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 18 बॉल बाकी आहेत. 12 आणि 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा. 25. 18 झालेले आहेत. 12 बॉल आणि 25 धावांची गरज.
8ला 2 सध्या परिस्थिती आणि पवन भोईर आता बॉलिंग मार्क वरती. हे षटक फार इम्पॉर्टंट असेल या मॅचचा रिझल्टचा दृष्टिकोनातून. बॅट लाईन मध्ये येत नाही. जर तुम्हाला मोठा फटका खेळायचा आहे तर अगोदर तुम्हाला चेंडूच्या लाईन मध्ये यावं लागेल. ती लाईन मिस करतो हर्षद आणि लांबून ही बॅट फिरली आहे. मागून निल्सनचा आवाज, कारण ते प्रोत्साहन तुम्हाला द्यावं लागतं बॉलरला. खोला टाकलाय, वॉट अ शॉट, पिक केलं बॉलला आणि काय अफलातून फटका हर्षदच्या बॅट मधून. हार्ड हिट षटकार. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. मिस केलं असतं तर कदाचित बॉल स्टंप वरती गेला असता, पण पिक केलं बॉलला आणि थेट पाठवलंय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. या षटकारांनी धावफलकावरती आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती. आयोजक कुठे गेले? स्क्वेअर लेगचे अंपायर त्या सुजयनुमान दातुले आणि जयमोसोमा माणेर मध्ये पुढचा सामना. दोन्ही टीम्सला विनंती आहे तयार. आपण दातुलेने टॉस जिंकला आणि त्यांनी फिल्डिंग. हो, इथे तोच प्रयत्न होता, पण आता यावेळेला थोडीशी लेंथ मागे होती. पहिली धाव तर फार वेगाने डबलला चान्स घेतले, क्रीज सोडले आणि त्यामध्ये विकेट. खरं तर हर्षदच्या बॅटमधून एक षटकार आला होता. 11 धावा आतापर्यंत हर्षदच्या बॅटमधून आला होता. त्याचं मैदानाचा आत राहणं इत्यादी संघासाठी महत्वपूर्ण होतं. तेच विपुललाच समजणं क्षणभरातच तुम्हाला हे निर्णय घ्यावे लागतात. आणि जरूर इथे विपुलची विकेट खरं तर त्यांना सॅक्रिफाईस करायची होती, पण विपुल आणि हर्ष ते दोघेही 2 धावांच्या प्रयत्नामध्ये विकेट गमावून बसलेले आहेत. नवीन बॅटर मैदानाचा आत येतोय. इन ॲट नंबर 5 नीलू. (25 for 3). 25ला 3 बॉल बाकी आहेत अजून या मॅच मधले. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 18 पाहिजेत. हो, थोडासा लेट खेळला यावेळेला. शफल झाला होता. रबर बॉल क्रिकेटमध्ये शफल पिक करणं बॉलला फार कठीण आहे, पण ते बॅटर करतायत. सो इथे आता कुठेतरी मी म्हणेन गोलंदाजाला त्याचा बेनिफिट. पवन भोईरचे कमबॅक आपण पाहतोय षटकारानंतर. 2 बॉलचा खेळ बाकी, 8 बॉल. ओहो, तिखट बाउन्सर, पण विकेट किपरने यावेळेला चुकी केली. डायरेक्ट हिटला चान्स घेतले, डायरेक्ट हिट आणि बॅटर गोज आउट. फलंदाज बाद. (25ला 4). पुन्हा एक विषण तुमच्या समोर आणेन. 7 बॉलचा खेळ बाकी आणि 18 धावा. जो एक षटकार आला होता पवनच्या अगेन्स्ट हर्षदच्या बॅट मधून, कदाचित हर्षद मैदानाचा आत असता तर समीकरण काहीतरी बदललं असतं. विपुलची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. मैदानाचा नवीन बॅटर दोघेही नौखेत. नीलूच्या सोबतीला अभि. 7 बॉल आणि 18. (25 for 4). 25ला 4 आपण सध्या पाहतोय. अभि जरूर मैदानाचा पाऊसही थांबलाय. एक षटकार या मॅच मध्ये इताळीला आणणार आहे. ओहो, भरपूर राईज झाला बॉल. अंपायरचा सिग्नल वाईड. 1 for the ओव्हरची वॉर्निंग आपण पाहतोय. एका धावेने स्कोर सध्या पुढे पोहोचलाय. 26 बॉल बाकी आहेत. 7 आणि धावा पाहिजेत त्या
17. 7 बॉल 17 धावांची गरज. ओहो, यावेळेला निल्सनने फार चांगल्या पद्धतीने गॅदर केलं. डायरेक्ट मिस झालं आणि त्यामध्ये एक धाव. सो अभिकडे आता स्ट्राईक असेल. अपील 3 ओव्हरचा खेळ संपला. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 27. 27 धावा. बॉल बाकी 6 आणि 6 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे सापडच्या विरुद्ध इतडेला. ऑप्शन असताना विघ्नेश मडवीवरती आता विश्वास दाखवण्यात आलेला आहे. लास्ट ओव्हर आहे. 17ची गरज आहे. 16ची गरज आहे. 6 बॉल आणि 16 धावांची गरज. अभि स्ट्रायकिंग एंडला. विघ्नेशचा पहिला बॉल. यावेळेला बॉल थोडासा खाली राहिला. मिड ऑन कडे अतुल आहे. 1 धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. डबलला कदाचित चान्स घेतली जाईल का, पण थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला केलाय त्यामुळे आता त्याच्या स्ट्राईक घेऊ शकत नाही. अभि नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. सिंगलने 28 वरती धाव फलक. 5 बॉलचा खेळ बाकी. 5-15. 5 बॉल 15 धावांची गरज. नीलू. ओहो, फार राईट झाला बॉल मागे. ह्या ज्या काही एक्स्ट्रा रन आहेत याच तुम्हाला रोखायच्या आहेत. वाईट +1 फॉर दी ओव्हर. म्हणजे आता पुढे तुम्ही बाउन्सर टाकू शकत नाही. आणि सध्या आपण पाहतोय तर या एक्स्ट्राने धाव फलक 30 वरती पोहोचलोय. 13 धावांची गरज आहे. 5 बॉल 13 धावा. एक क्लिअर केली बाउंड्री लाईनचा बाहेर बॉलला तुम्ही एका फटक्याला तर जरूर या मॅच मध्ये इताड येईल. ओहो, पूल करायचा होता. प्रयत्न जरूर करतोय नीलू, पण यावेळेला आता त्याची विकेट जाणार आहे. रनआउटची विकेट. 4 बॉलचा खेळ बाकी आणि 4 बॉल मध्ये 13 धावांची गरज. थर्टी फॉर 5. 30ला 5 आहेत. 43चं टार्गेट आहे. धावांचं अंतर तितकं नाही, पण या क्षणाला बॉल फक्त बाकी 4. 4 बॉल 13 धावांची गरज. नवीन बॅटर गणेश जरूर आलेत, पण ते ऑफ स्ट्राईक असतील. अभिवरती तो विश्वास दाखवला टीमने, कारण तो स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. आणि पाहूयात आता आपण काय घडणार आहे. विघ्नेश दुसऱ्या बाजूने. एक बाउन्सरने जरूर त्याला त्याच्या अगेन्स्ट एक्स्ट्राच्या 2 धावा गेल्या होत्या. 4 बॉल 13ची गरज. शॉट ऑफ लेंथ. इट इज नो बॉल. नो बॉलचा सिग्नल. फ्रीट ऑन आहे धावा फलकावरती. 31 धावा पाहिजेत. 12. 4 बॉल 1 फ्रीट त्यामध्ये, म्हणजे 4 बॉल आणि 2 षटकार या मॅचला क्लिअर करतील इताडे साठी. फ्रीट ऑन. बाउन्सरला विचार करूनच टाकावा लागणार आहे, बिकॉज ऑलरेडी 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देण्यात आली विघ्नेशला. एज आहे बॉल. सध्या आपण पाहतोय तो शॉट फाईन लेग कडे. सिंगल फक्त पूर्ण करण्यात आले. फार वेगाने फिल्डर आले मागून. हर्षल चांगली फिल्डिंग. 1च धाव. सिंगल डबलने इम्पॅक्ट पडणार नाही. नवीन बॅटर गणेश कडे स्ट्राईक असेल. सिंगलने धावा 32. बॉल बाकी 3 धावा पाहिजेत. 11. 3 बॉल 11 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल पडला बरोबर ही मॅच जशी कंप्लीट होईल. दातिवली टीम फिल्डिंग स्वीकारले. लगेचच मैदानाच्या आत उतरा. वेळ आपल्याकडे कमी आहे. 10 मॅचेसचा आजचा शेड्यूल आहे, त्यामुळे तुम्हाला विनंती असेल लगेचच तुम्हाला मैदानाच्या आत उतरायचे. आणि मानेरे टीम आपली ओपनिंग पेअर. दातिवली विरुद्ध मानेरेमध्ये आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. एज आहे बॉल. सध्या आपण पाहतोय तो अगदी सिलिमिडॉन मध्ये. सिंगलने इम्पॅक्ट नाही, बट मॅच ऑन असेल, कारण 2 बॉलचा खेळ बाकी आणि 10 धावांची गरज आहे. 2 बॉल 10 धावा. ऑन साइडला आता पॅक करण्यात येते. 5 फिल्डर मागे असतील. लॉंग लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर सध्या आपण पाहतोय. दोन बॉल 10. विघ्नेश. यावेळेला पूल करायचं होतं. सिंगलने ही मॅच जरूर आपण बघितली तर ती